Welcome back student in our science lecture. Today's our topic is inside the atom chapter number 5. Okay. So question arises in your mind, what is the atom? What is mean by atom? So let us discuss about the atom. The question firstly arises in your mind, what is atom? Very simple. Atom are composed of the three primary particles. All matter is made up of atom. Atom are the building blocks of the matter. Okay, for example, bricks are the building block of the house. Like that, atom are the building blocks of the matter. See, there are so many different things present in our surrounding. Out of these, some are the elements. In each and every elements having a atom. Each and every elements form with the help of atom. So remember, what is matter? All matter is made up of atom. लक्षात ठेवा मुलांनो की ॲटम म्हणजे नक्की काय रे? तर ॲटम आपण कशाला म्हणतो? तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड द ॲटम. म्हणजे आपण मराठीमध्ये सांगायचं झालं तर पदार्थाच्या लहानात लहान कणाला आपण अणू असं म्हणजेच ॲटम असं म्हणतो. हा जो ॲटम आहे तो बनला कशाने मग? हाऊ दिस ॲटम इज फॉर्म, देन हाऊ मॉलिक्यूल गेट्स फॉर्म, देन मॉलिक्युल्स टू इलेमेंट, देन कंपाऊंड, मिक्सचर. देर आर सो मेनी थिंग्स related to the single atom. So remember, the smallest particle of the matter is called the atom. म्हणजेच पदार्थाच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणू शकतो रे? तर ॲटम असं म्हणू शकतो. मग हा ॲटम सर्वात प्रथम कुठे सापडला किंवा कोणी शोधला, कुठे असतो, हे सगळे प्रश्न आहेत. पण त्याच्या अगोदर हा ॲटम नक्की काय करतो? व्हॉट इज द नेसेसरी ऑफ ॲटम? तर लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आपल्याला घर बांधण्यासाठी आपल्याला विटांची आवश्यकता असते, तर आपण असं म्हणू शकतो की ब्रिक्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द हाऊस. ब्रिक्स ज्या आहेत त्या बिल्डिंग ब्लॉक्स आहेत हाऊसच्या. त्याच पद्धतीने ॲटम जो असतो तो ॲटम कशाचा? तर मॅटरचा बिल्डिंग ब्लॉक आहे असं आपण म्हणू शकतो की घर बांधणीसाठी ज्या पद्धतीने विटांची आवश्यकता असते त्याच पद्धतीनं बिल्डिंग मॅटर तयार होत असताना आपल्याला ॲटमची नेसेसरी आहे. विदाऊट ॲटम मॅटर कांट फॉर्म. म्हणजे जर ॲटमच नसेल तर आपला मॅटरचं अस्तित्व सुद्धा असू शकत नाही. सो रिमेंबर, द ॲटम्स is made up of all matter is made up of atom are the building blocks of the matter, and this atom composed of the three primary particles are, that is electron, proton and neutron. We discuss further the electron, neutron and proton. Then सर्वात प्रथम जर हा जो ॲटम आहे त्याच्याबद्दल कोणी माहिती सांगितली किंवा कसं समजलं की हा ॲटम आहे, याच्याबद्दल आपल्याला कोणी काय सांगितलं? तर बघा, Indian philosopher the Kanad stated that there is a limit to divide the matter into the small particle. The indivisible particles that constitute the matter were named by the Kanad Muni as a Parmanu, meaning the smallest particle. बघा, तुम्हाला पिक्चरवरनं लक्षात येईल की हे मोठे महर्षी कणाद आहेत. हे जे कणाद ऋषी होते त्यांनी असं सांगितलं, इट इज अ ग्रेट इंडियन फिलॉसॉफर, महर्षी कणाद आपण त्यांना म्हणतो. त्यांनी असं सांगितलं की जो ॲटम असतो तो खूप लहान आहे, अतिशय लहान असा पार्टिकल आहे, आणि त्या पार्टिकललाच त्यांनी नेमिंग किंवा नाव काय दिलेलं आहे? तर त्यांनी परमाणू असं त्याला नाव दिलेलं आहे. द मिनिंग ऑफ परमाणू इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. परमाणूचं नावच काय होतं रे? तर स्मॉलेस्ट पार्टिकल. मग मराठीमध्ये तो परमाणूचा काय झाला? अणू असं झालं, ANU. परंतु इंग्लिशमध्ये मात्र त्याला परमाणू किंवा त्याला आपण ॲटम असं म्हणतो. परमाणू हा मराठी शब्द आहे. सो रिमेंबर, द इंडियन फिलॉसॉफर द महर्षी कनाद स्टेटेड दॅट देअर इज अ लिमिट टू डिवाइड द मॅटर इंटू द स्मॉल पार्टिकल. द इंडिव्हिजिबल पार्टिकल दॅट कॉन्स्टिट्यूएंट द मॅटर वेर नेम बाय द कनाद परमाणू, अँड द मिनिंग ऑफ परमाणू इज द स्मॉलेस्ट
पार्टिकल, लहानात लहान कण असा त्याचा अर्थ होतो. ही अल्सो स्टेटेड दॅट द परमाणू इज इनडिस्ट्रिक्टिबल. म्हणजे काय की की परमाणू जो आहे तो इनडिस्ट्रिक्टिबल आहे, म्हणजे आपण त्याचं थोडक्यात विभाजन करू शकत नाही, आपण त्याला ब्रेकडाऊन करू शकत नाही. The Greek philosopher Democritus in 15th century BC stated that the matter is made up of the small particle and these cannot be divided. अगदी त्याच पद्धतीनं द सायंटिस्ट डेमोक्रिटिस, त्यांनी ते फिलॉसॉफरच होते, त्यांनी सुद्धा असं सांगितलं, ते फिलॉसॉफर होते मोठे. त्यांनी काय सांगितलं की हा जो अणू आहे, हा जो पदार्थाचा लहानात लहान कण आहे तो डिवाइड होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जे महर्षी कणादांनी सांगितलं इट इज इनडिस्ट्रक्टिबल, अगदी त्याच पद्धतीनं डेमोक्रेटिस यांनी इन 15th सेंचुरी आपल्याला सांगितलं. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ वॉटर वॉज नेम बाय द डेमोक्रेटिस ॲज अ ॲटम. इन अ ग्रीक लँग्वेज ॲटॉमॉस मीन्स द वन विच कॅनॉट बी कट. बघा, वर्ड ॲटॉमॉस, जो शब्द आहे ॲटॉमॉस, ATMOS, हा जो शब्द आहे या शब्दाचाच अर्थ असा होतो की ज्याला आपण कट करू शकत नाही असा. ठीक आहे, ज्याला आपण कटच करू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो, दॅट इज ॲटॉमॉस. मग फिलॉसॉफर जे होते आपले ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रेटिस, त्यांनी काय सांगितलं की जो ॲटम असतो त्याला आपण कट करू शकत नाही. तर त्यांनी काय स्टेटमेंट केले बघा, the Greek philosophers proposes the existence of the atom. He said the material is made up of the smaller and smaller part. He called them the ioma, which is a Greek for the indivisible. सो रिमेंबर द डेमोक्रेटिस यांनी सांगितलेले असेल किंवा महर्षी कणादांनी सांगितलेले असेल की ॲटॉमॉस मीन्स विच कॅनॉट कट, इट इज इंडिव्हिजिबल, इनडिस्ट्रिक्टिबल. ठीक आहे. सो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हा ॲटम नक्की कसा आहे, तो कसा तयार झाला याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलं रे, वेगवेगळ्या स्वतःची संशोधनं केली, थेरीज मांडल्या. तर आपल्या 8th स्टँडर्डच्या बुकमध्ये असेच काही संशोधनं किंवा अशाच काही थेरीज आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्या थेरीज आता आपण वन बाय वन बघूयात. सो फर्स्ट थेरी रिलेटेड टू द ॲटॉमिक थेरी इज अ डाल्टन ॲटॉमिक थेरी. The name given Dalton because of the scientist John Dalton put forth his theory in 1803. So listen carefully. The British scientist the John Dalton put forth his theory and it is celebrated as the atomic theory. According to this theory, the matter is made up of atom and the atom are indivisible and the indestructible. So बघा, डेमोक्रेटिस असतील, महर्षी कणाद असतील, त्यांनी जे सांगितलं तेच स्वतःच्या थेअरीमधून अभ्यासपूर्वक रिसर्च करून डॉल्टन यांनी सांगितलं की जो ॲटम आहे तो इंडिव्हिजिबल आहे आणि तो इनडिस्ट्रिक्टिबल आहे, म्हणजेच तो कट करू शकत नाही आपण किंवा त्याचं आपण विभाजन करू शकत नाही. All atom of an elements are the alike while the different elements have the different atom with the different mass are the different. बघा, म्हणजे त्यांनी असंही सांगितलं की जेवढ्या या जगामध्ये इलेमेंट्स आहेत त्या प्रत्येक इलेमेंट्समध्ये स्वतःचे मूळचे ॲटम आहेत, परंतु एका इलेमेंटमधले ॲटम हे दुसऱ्या इलेमेंटपेक्षा वेगळे असू शकतात. सो all atom of an elements are the alike while the different element have the different atom with the different mass. म्हणजे त्या इलेमेंट्स, प्रत्येक इलेमेंट्समध्ये ॲटम वेगवेगळे आहेत, त्यांचं मास वेगवेगळं आहे. सो रिमेंबर, इफ यू कन्सिडर द कार्बन अँड ऑक्सिजन, carbon having its own atom and the oxygen element having its own atom, with all these two atoms are the different masses. पण जर एकाच इलेमेंट मध्ये ते असतील तर मात्र त्यांचं सेम मास आणि ते सारखे असणार आहेत. असं सर्वात प्रथम कोणी सांगितलं रे, तर डाल्टन यांनी सांगितलं. म्हणूनच त्यांचा हा रिसर्च इथून पाठीमागे सांगितला गेला होता, पण त्याला फारसा असा प्रूफ नसल्यामुळे त्याला काय म्हटलं गेलं, तर त्यांना डाल्टन ॲटॉमिक थेअरी असं म्हटलं गेलं. त्याच पद्धतीनं
आणखीन एक त्यांनी स्वतःच्या रिसर्चमध्ये सांगितलं, की एक एक्झाम्पल दिलं, की जे तुमच्यासाठी आहे. त्यांनी काय सांगितलं रे, तर ज्या पद्धतीने बुंदीचा लाडू असतो, द बुंदीज लाडू, तुम्हाला माहिती आहे बुंदीचा लाडू, तर तो लाडू ज्या पद्धतीनं कसा बनलेला असतो रे, तर तो छोट्या-छोट्या अशा बुंदीच्या पार्टिकल्सपासून बनलेला असतो. त्या बुंदीच्या लाडूला जसं आतमध्ये त्या छोट्या-छोट्या पार्टिकल्सचं स्वतःचं स्ट्रक्चर आहे, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला ॲटममध्ये दिसून येत नाही. मग हे पटवून देण्यासाठी त्यांनी काय केलं रे, तर बघा, द बुंदीज लाडू इज फॉर्म टू हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर. It is formed by the sticking the smaller particle of the bundis to each others. However, the solid ball, if you consider the solid ball, जर आपण याच्याऐवजी solid ball consider केला, तर the solid ball broadly speaking does not have any internal structure. बघा, तुम्ही ही जर डायग्राम केअरफुली ऑब्झर्व केली, तर याच्यामध्ये एक सॉलिड स्पिअर दिसतोय आपल्याला. किंवा गोळाफेक खेळत तुम्ही कधी खेळला असाल, तर त्याचा जो भरीव बॉल असतो तो जर आपण पाहिला आणि तो जर कट केला, तर आपल्याला आतमधून त्याचं प्लेन असं इंटरनल स्ट्रक्चर दिसेल. आपण बॅट बॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, तो बॉल नव्हे, तो कट केल्यानंतर आपल्याला आतून एम्प्टी दिसेल, तो नाही. तर जो स्पिअर आहे, भरीव गोळा आहे, तो जर कट केला आपण, तर कट केल्यानंतर आपल्याला तो कसा दिसेल, तर त्याच्यामध्ये कोणतंही आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर दिसणार नाही. आणि डाल्टन यांचं असंच म्हणणं होतं, की बुंदीच्या लाडूला ज्या पद्धतीने इंटरनल स्ट्रक्चर आहे, त्या पद्धतीचे इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला ॲटममध्ये पाहायला मिळत नाही. सो त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं याचा अभ्यास करतानाच त्यांनी फायनल स्टेटमेंट असं केलं, की द ॲटम इज डिस्क्राइब्ड बाय द डाल्टन टर्न्स आउट टू बी द हार्ड सॉलिड स्पिअर विथ द नो इंटरनल स्ट्रक्चर. बघा, डाल्टन यांनी काय सांगितलं, की ॲटम खूप हार्ड असतो, इट इज व्हेरी हार्ड. ओके, इट इज लुक्स लाईक अ सॉलिड स्पिअर. बघा, तो एका सॉलिड स्पिअर सारखा असतो, भरीव असतो आणि त्याला आतमध्ये कोणतंही इंटरनल स्ट्रक्चर प्रेझेंट नाहीये. ज्या पद्धतीनं ह्युमन बॉडी जर आपण कन्सिडर केली, तर ह्युमन बॉडीच्या आतमध्ये ऑर्गन्स आहेत वेगवेगळे, म्हणजे इंटेस्टाईन आहे, किडनीज आहेत, लंग्स आहे, हार्ट आहे, वेगवेगळे सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द ऑर्गन्स प्रेझेंट इनसाइड आवर बॉडी आणि आउटसाइड ऑल्सो. पण ते जसे इनसाइड आहेत ऑर्गन्स आणि आपल्याला ते इंटरनली आपल्या बॉडीचं एक स्ट्रक्चर झालं ना, त्या पद्धतीनं ॲटमला कोणतंही इंटरनल स्ट्रक्चर नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. सो जॉन डाल्टनने कोणती विधानं केली किंवा कोणते स्टेटमेंट जगासमोर मांडले, तर बघा, डाल्टनचं असं म्हणणं होतं, की डाल्टन यांनी सांगितलं, की ॲटम हा खूप हार्ड आहे, तो सॉलिड स्पिअर सारखा आहे आणि त्याला कोणतंही ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर नाहीये. सो बघा, तुम्ही जर ही डायग्राम केअरफुली ऑब्झर्व केली, तर आपल्या असंच लक्षात येईल, की या डायग्रामला कोणतंही इंटरनल स्ट्रक्चर नाहीये. जर आपण येथून असा एखादा क्रॉस सेक्शन घेतला, तो व्हर्टिकल असू द्या, हॉरिझॉन्टल असू द्या, आपल्याला तो कसा दिसणार आहे, प्लेन दिसणार आहे, आतमध्ये काहीही दिसणार नाही. ठीक आहे. परंतु जॉन डाल्टननी सांगितलेल्या या थेअरीवरती पुन्हा अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक सायंटिस्टनी स्टडी केला आणि त्यांनी केलेल्या स्टडीनंतर पुढे बघा, द ग्रेट सायंटिस्ट जे थॉम्सन यांनी स्वतःची थेअरी मांडली, स्वतःचं ॲटॉमिक स्ट्रक्चर बद्दलचं मॉडेल मांडलं. मग ती थेअरी आणि ते स्ट्रक्चर काय होते ते बघा. द थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ द ॲटम. नाव काय दिलं रे त्याला? द थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल. द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ द ॲटम पुट फोर्थ बाय द थॉम्सन इन द इयर 1904. 1904 मध्ये जे थॉम्सन यांनी स्वतःचं प्लम पुडिंग मॉडेल मांडलं आणि या मॉडेलद्वारे त्यांनी असं सांगितलं, अकॉर्डिंग टू द जे थॉम्सन्स मॉडेल, the positive charge is distributed throughout the atom and the negatively charged electrons are embedded in it. बघा, जे पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन असतात ते ॲटममध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये एम्बेडेड झालेले असतात. एम्बेडेड झालेले असतात म्हणजे काय? थोडक्यात इन्सर्ट झालेले असतात. मराठीमध्ये आपण त्याला खोचलेले किंवा आतमध्ये रोवलेले असं आहेत असं म्हणू शकतो. याचं हे पटवून देण्यासाठी त्यांनी सर्वांना प्लम पुडिंगचं एक्झाम्पल सांगितलं. आता प्लम पुडिंग केक तुम्ही ऐकलं असेल. बघा, जे थॉम्सन होते त्या जे थॉम्सनने काय सांगितलं, तर त्यांनी
स्वीडिश म्हणजे स्वीडिश डिश आहे, ज्या पद्धतीने इंडियन महाराष्ट्रीयन डिशेस असतात वेगवेगळ्या खाण्याच्या, त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने प्लम पुडिंगचा केक असतो म्हणजे आपण ते कप केक खातो की नाही, अगदी त्या पद्धतीने तिथं ख्रिश्चन लोक स्वतःच्या सणाला बघा, ख्रिसमसला सेलिब्रेशन म्हणून ते केक बनवतात. स्वीडिश असं त्यांनी म्हटलेलं आहे जे जे थॉम्सन यांनी. तर त्यामध्ये जसं ज्या पद्धतीनं तो केक असतो त्या पद्धतीनं ॲटमचं स्ट्रक्चर आहे असं त्यांचं म्हणणं होतं. सो plum pudding or the plum cake is a Swedish prepared during the Christmas festival in old times. This dish was made in the western countries by the adding the pieces of the dry fruits called the plum. And these days the resins or date are used. आणि त्यालाच नाव काय दिलं गेलं रे, तर त्याला प्लम केक किंवा प्लम पुडिंग केक असं नाव दिलं गेलं. ठीक आहे. तर जे जे थॉम्सन यांचं म्हणणं होतं, जर हा आपण केक कन्सिडर केला तर पॉझिटिव्ह चार्ज आणि जो आहे तो म्हणजे तो होल केक येऊ शकतो, आणि निगेटिव्हली चार्ज म्हणजे आपले जे ड्रायफ्रुट्स असतील, आपल्या ट्रुटी फ्रुटीज असतील किंवा आपलं जे डेकोरेटिव्हचं मटेरियल असेल जे आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो ते आपलं त्याच्यामधला निगेटिव्ह चार्ज एम्बेडेड झालेला आपल्याला पाहता येईल. सो सायंटिस्ट यांनी आणखीन जे जे थॉम्सन यांनी आणखीन असंही सांगितलं की द सायंटिस्ट जे जे थॉम्सन demonstrated its experiment that the negative charge particle inside the atom have the mass about 1100 times less than the hydrogen atom. Later these particles were named as the electron. परंतु त्यांनी सांगितलेलं नाहीये. सो रिमेंबर, त्यांचा रिसर्च करत असताना त्यांना असं समजून आलं की जे जे थॉम्सन एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं किंवा एक्सपेरिमेंटली त्यांना असं आढळून आलं की निगेटिव्हली चार्ज जे पार्टिकल्स आहेत ॲटमच्या आतमध्ये की जे एम्बेडेड झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं, त्यांचं मास हे 1800 दॅट मीन्स 1800 टाइम्स लेस आहे कोणापेक्षा, हायड्रोजन ॲटमपेक्षा. सो असंही त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं. आणि पुढे जाऊन तो जो निगेटिव्हली चार्ज होता त्या निगेटिव्हली चार्जलाच नाव काय दिलं गेलं रे, इलेक्ट्रॉन. सो आता या पद्धतीनेच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जे जे थॉम्सन यांनी सांगितली ती म्हणजे इफ यू ऑब्झर्व दिस डायग्राम केअरफुली, जर ही डायग्राम तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केली तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आपल्याला पार्टिकल दिसत आहेत तेवढेच निगेटिव्ह आहेत. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज जेवढे आहेत तेवढेच निगेटिव्हली चार्ज आपल्याला इव्हेंच्युअली डिस्ट्रीब्युटेड झालेले दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल आपण मोजूयात 1 2 3 4 5 6 7 8. निगेटिव्हली चार्ज बघा 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे +8 -8 नेट चार्ज विल बी अ 0 दॅट मीन्स द न्यूट्रल. म्हणजे त्यांनी असंही सांगितलं की एखाद्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन किंवा किती प्रोटॉन हे पुढे जाऊन नावं पडली, परंतु किती पॉझिटिव्ह चार्ज किती निगेटिव्ह चार्ज असतात, जेवढे पॉझिटिव्ह असतात तेवढेच निगेटिव्ह असतात. आणि त्यामुळे प्लस पॉझिटिव्ह अँड मायनस निगेटिव्ह दोघंही एकमेकांना कॅन्सल होतात आणि त्यामुळे या होल ॲटमवरती जो चार्ज असतो तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. कारण तुम्ही मॅथ्समध्ये शिकलेला आहात, प्लस मायनस इज इक्वल टू न्यूट्रल किंवा 0 व्हॅल्यू तिथं आपल्याला पाहायला मिळते. सो जे जे थॉम्सन यांनी अतिशय महत्त्वाचे विधान केलं. त्यातलं महत्त्वाचं विधान एक होतं की अकॉर्डिंग टू धिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड इव्हेंच्युअली throughout the atom and the negatively charged particles are embedded in it. And another statement is the distributed positive charge is balanced by the negative charge on the electron and therefore the atom become electrically न्यूट्रल. आणि त्यामुळे ॲटम इलेक्ट्रिकली कसा होतो रे, तर ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो. ह्या ज्या दोन थेरीज आपण पाहिलेल्या आहेत की जे जे डाल्टन आणि थॉम्सन या दोघांनीही स्वतःची मतं मांडलेली आहेत, परंतु दोघांच्याही मतांमध्ये काहीसा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. की डाल्टन यांनी सांगितलेलं होतं की जो ॲटम आहे तो एका स्पेअर सारखा आहे, हार्ड आहे, परंतु जे जे आणि विदाउट इंटरनल स्ट्रक्चर आहे. परंतु जे जे थॉम्सन यांनी सांगितलं की ॲटमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट वेगवेगळे होते. त्यामुळे जे जे थॉम्सन यांचं फर्स्ट मॉडेल ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर 1904 साली त्यांनी मांडलं असं म्हटलं
जातं. So remember the plum pudding model of the atom put forth by the Thomson in the year 1904 is the first model of the atomic structure. ओके, सो आय होप तुम्हाला हा पार्ट समजलेला असेल की आज आपण ॲटम म्हणजे काय, त्यानंतर ॲटमच्या डिस्कवरीबद्दल महर्षी कणाद असतील, डेमोक्रेटिस असतील, यांनी सांगितलेले स्टेटमेंट्स किंवा यांनी सांगितलेल्या गोष्टी प्लस जे जे थॉम्सन्स असतील किंवा डाल्टन्स असतील यांच्या थेरीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्की विचारा. सो रेस्ट ऑफ द पार्ट वी डिस्कस इन अ नेक्स्ट लेक्चर. सो बाय बाय स्टुडंट, कीप स्माइल ऑलवेज, बी हॅपी ऑलवेज. सो टेक केअर.